गुंतता हृदय हे विनयचं जुना मॉडेल आहे. पण हे मॉडेल आत्ता पाठवून हा त्यांनी विनय वेंगुर्लेकर कोण? माझ्या मागे या घरामध्ये सतत कानगोष्टी सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं, ही गोष्ट मला माहित नाही? नाही ना. अहो चला जेवायला चला. ये ये वनिता ये, मला तुझ्याशीही बोलायचंय. पानं वाढले, चला बघू. राहू देत ते. आज काय ते मला खरं खरं कळलं पाहिजे. विक्रम, कोण आहे हा विनय वेंगुर्लेकर? हे काय प्रकरण आहे? हे सगळं कोण करतंय, का करतंय, त्याला नेमकं काय हवंय हे खरंच मलाही माहिती नाही. आता राहता राहिला विनय वेंगुर्लेकरचा प्रश्न. तो माझा बालमित्र आहे. पुढे आमच्यात काही गैरसमज झाला म्हणून आमच्यात भांडण झालं. आता त्याचा बदला म्हणून जर तो हे करत असेल तर मी उद्याच चिपळूणला जायला तयार आहे, त्याची माफी मागायला तयार आहे. मला बाकीचं काहीच बोलायचं नाहीये. कदाचित माझं म्हणणं चुकतही असेल. मला असं वाटतं की हे सगळे प्रॉब्लेम सोडवण्याचा एकच मार्ग आहे, खरं बोलणे. मी कोणाशी खोटं बोललोय? कदाचित विनयशी बोलला असेल. जे काही आहे ना बाबा, निस्तरून टाक. आता ना मला सहन नाही होत. अहो विक्रमच्या भूतकाळाची भूत जागी झाली आहेत, ज्या भूतकाळाबद्दल आपल्याला ठाम अशी फारशी काही माहिती नाही. चौकशी करून काय कळावं अशी तुमची अपेक्षा होती हो? तसंच काही असतं तर विक्रमने आपल्याला सांगितलं असतं. हा, विनयबद्दल सांगितलं? काय सांगायला पाहिजे होतं? काय कळायला पाहिजे होतं? कोण कुठला मित्र, त्याच्याबरोबर झालेलं भांडण. विक्रमने त्याला फारसं महत्व पण दिलं नसेल. त्याचीच फळं आज आपल्याला भोगायला लागतायत. आता काय? काय? तू म्हणाला होतास ना मागे की मी स्वतः चिपळूणला जाऊन येईन. त्याचा आता काहीच उपयोग नाही. का? त्या दिवशी खिडकीतून चिठ्ठी आली होती, त्यानंतर मी शैलेशशी विनयबद्दल बोललो होतो. तू शैलेशला विनयबद्दल सगळं सांगितलंस? नाही नाही, सगळी बॅकग्राऊंड नाही सांगितली. त्यालाही हेच सांगितलं की विनय आणि माझी एकेकाळची जुनी मैत्री होती, नंतर आमच्यात वाद झाला. त्याच्या सोर्सेस मार्फत त्यांनी विनयची चौकशी केली चिपळूणला, पण विनय चिपळूणमध्ये नाहीये. विनय चिपळूणमध्ये नाहीये? कुठे गेला? माहित नाही, पण गेल्या 8-10 दिवसात तरी त्याला गावात कोणी पाहिला नाहीये. बाबा, अभयचा फोन आला होता. काय आजच्या एपिसोड मध्ये? तो मला शिपवरती विकेंडसाठी बोलवतोय. फ्रायडे सॅटर्डे सुट्टी टाक म्हणतोय. कधी नव्हत आमच्या गाढवानं शहाणपणानं पहिलं पाऊल उचललंय. त्याला नाही म्हणू नकोस. हा, जातो. बाबा, मी जाईन, नक्की जाईन, आनंदाने, अगदी मनापासून. गुड. दॅट्स लाईक माय गर्ल. हॅलो, मी विश्वास सहस्त्रबुद्धे बोलतोय. अभय शिपवर बोलवतोय मला विकेंडसाठी. तू जर मला विचारशील तर तू गेलं पाहिजेस. यू नेव्हर नो, यातूनच चांगल्या गोष्टी घडतील. बाबाही हेच म्हणतात. त्यांच्यासाठी मला वाटतं माझं आणि अभयचं लग्न टिकावं. काय फालतूपण आहे अगं. स्वतःसाठी, स्वतःच्या सुखासाठी टिकव हे लग्न. आणि कॅप्टन काय आज आहे उद्या नसेलही. गौरी, अगं हे निखळ सत्य आहे. आणि मला कितीही वाटलं ना की कॅप्टननं अमर असावं, तरी हे शक्य नाहीये. तुला आयुष्यभर पुरणारा अभयच आहे. त्याला धरून ठेव.